हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय। अंबा माता की जय, रेणुका माता की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती, पंचैतान् संस्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते। वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, ग्रंथारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आहेतु जननी मदीय नकळे, अज्ञानमीले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जरी चरी वनी धेनू आठवी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पासी चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। दुर्गे स्मृता हरषि भीतिमशेष जंतो, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्य दुःख भयहारनिका त्वदन्या, सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गोपाल कृष्ण भगवान की जय। सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय। अंबा माता की जय, रेणुका माता की जय। श्रीमद देवी भागवत कथा आज चतुर्थ दिन। आपण श्रावण मासानिमित्त देवी भागवताचं श्रवण करत आहोत। आजच्या या कथेमध्ये आपण रोज अर्धा तास एक तास जेवढा आपल्याला सहज शक्य आहे असं एक महिनाभर आपण जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ घेणार आहोत। आजच्या चरित्रामध्ये काल आपण पाहिलं कालपर्यंत की भगवंताला कशा प्रकारे व्यासांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली पुत्र प्राप्त करून घेण्यासाठी। त्यावेळेला भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये झालेली स्तुती सांगत असताना भगवान ब्रह्मदेवाला सांगतात, आदिशक्ती जननी हीच सर्वस्व आहे। ब्रह्मदेवाची ही उत्पत्ती झालेली आहे, भगवान विष्णूंची ही उत्पत्ती झालेली आहे, शंकराची ही उत्पत्ती झालेली आहे। त्यांच्याकडनं तिघांकडनं तीन कार्य करून घेणारी जी आदिशक्ती आहे, या सर्वांचा काहीतरी एक आधार आहे।
प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला होत असते, इच्छा उत्पन्न होत असते, त्यावेळेला तो आधार असतो. भगवान म्हणतात, मी शेषशय्येवर झोपतो, शेषावर बसतो, पण शेषाला आधार पाण्याचा आहे. पाणी आहे तर पाण्याला सुद्धा एखाद्या भांड्यामध्ये वगैरे कुठेतरी ठेवल्याशिवाय पाणी साचलं जात नाही. तसं जे पाणी प्रलय आहे किंवा ज्या क्षीरसागरामध्ये पाणी आहे त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी एक विशिष्ट आधार आहे आणि त्या आधारावरती आपण सर्वजण आहोत आणि तो आधार म्हणजेच शक्ती आहे. मग ती तुला तर माहिती आहे, ब्रह्मदेवाला म्हणतात की आपण तर प्रत्यक्ष माझं पाहिलेलं आहे की माझं देखील मस्तक धडा वेगळं झालेलं होतं. आपण या गोष्टीचे साक्षीदार आहात. त्यावेळेला भगवान म्हणतात, ऋषयो ऊचुः सुतास्माकं मनः कामं मग्नं संशयसागरे यथोक्तं मददाश्चर्यं जगद्विस्मयकारकं यन्मूर्धा माधवस्यापि गतो देहात् पुनः परं हयग्रीवस्ततो जातः सर्वकर्ता जनार्दनः. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की हा विष्णू हा सर्व करता आहे, सर्वांचं पालन करणारा विष्णू आहे, पण प्रत्यक्ष माझं देखील शिर धडा वेगळं झालं. त्यावेळेला मला एका हयाचं म्हणजे एका घोड्याचं शिर मला सुद्धा बसवण्यात आलं होतं. आणि याचंच मुख्य कारण आहे. म्हणूनच मी सांगतो की मी हा करता नव्हे तर करता कुणीतरी दुसराच आहे आणि ती आधी शक्ती आहे. त्यावेळेला भगवान शुकदेव म्हणतात, सूत ज्या नैमिषारण्यामध्ये कथा सांगतात त्या सर्वांना सूत ही कथा सांगत असताना ऋषींनी सूतांना प्रश्न विचारला, हे सूत हो, तुम्ही तर ही मला फार महत् आश्चर्याची अशी गोष्ट सांगितली की ज्या योगे आम्हाला तर हे माहितीच नव्हतं की भगवान विष्णूंना सुद्धा अशा प्रकारचा आघात झाला होता. त्यांचं शिर कसं काय धडा वेगळं झालं, ही कथा आम्हाला आपण विस्तारपूर्वक सांगावी अशी मी आपणास विनंती करत आहे. आणि त्यावेळेला भगवान विष्णू सर्व देवांचा आधार ते सुद्धा यांची भगवतीची स्तुती करत आहेत. तोच अधिकारण आणि सर्व गोष्टी आम्हाला आपण विस्तारपूर्वक सांगाव्या. तो सनातन देव देखील अत्यंत एक वेळ भयंकर असे युद्ध चालू असताना 5,000 वर्षपर्यंत भगवंताचं युद्ध चाललेलं होतं. आणि भगवंताचं युद्ध चाललेलं असताना राक्षसांसोबत भगवंत युद्ध संपन्न केलं. मधुकैटभांसोबत राक्षसांसोबत भगवंताचं युद्ध चाललेलं होतं. ते युद्ध समाप्त झालं आणि भगवंत सुद्धा अत्यंत थकून गेले होते. मग हे भगवंत थकल्यानंतर विश्राम करण्यासाठी म्हणून भगवंत एका अशा विशिष्ट ठिकाणी क्षीरसागरामध्ये जाऊन विराजमान झाले. एका जागेवर भगवंत असे विराजमान झाले, अत्यंत थकलेले होते. आणि थकले असताना काहीतरी माणसाला एखादा आधार लागतो. आपण बघा, कुठेतरी थकलो, बाहेर गेलेलो आहेत, कुठेतरी फार आपल्याला शीण आलाय तर आपल्याला बसायला खुर्ची लागते. काही नाही तर कमीत कमी जमिनीवर जर बसलं तर काहीतरी डोकं टेकवायला किंवा टेकायला भिंतीला वगैरे काहीतरी आपल्याला लागत असतं. त्याप्रमाणे भगवंतानी देखील आपल्याजवळ आता या ठिकाणी काय आहे तर भगवंताजवळ जो धनुष्य होता त्या धनुष्याला असं जमिनीवर टेकवलं आणि धनुष्याचा वरचा जो भाग आहे त्या भागाला आपलं हनुवटी टेकवून भगवंत विराजमान झाले. आणि त्या अवस्थेत बसले असताना भगवंताला निद्रा लागली. कारण थकून गेलेले होते 5,000 वर्ष युद्ध करून. आणि त्या युद्धामुळे बराच काल गेला. भगवंत अशाच अवस्थेमध्ये बसलेले. भरपूर वर्ष गेले. इकडे सगळ्या देवतांना
एक वेळेला यज्ञ करण्याची इच्छा उत्पन्न झाली की आपण यज्ञ करावा. पण यज्ञ जर करायचा आहे तर यज्ञ हा भगवान विष्णूंशिवाय परिपूर्ण होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून सर्वांनी एक विचार केला की आता आपण यज्ञ जर करायचा आहे तर आपण सर्वजण भगवान विष्णूंना जाऊन भेटूया. म्हणून सगळेजण वैकुंठामध्ये आले. वैकुंठात भगवंत दिसले नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की भगवंत वैकुंठ सोडून कुठे गेले. वैकुंठ सोडून तर तसं भगवंत जात नाहीत. आणि वैकुंठ सोडून भगवंत जर गेले तर कुठे गेले असावेत. ध्यान लावून ज्या वेळेला पाहिलं ब्रह्मदेवानी इतर देवांनी, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की भगवंत एका विशिष्ट जागेवरती एकांत वासामध्ये शांत अशा प्रमाणामध्ये बसलेले आहेत. आणि मग सर्वजण त्या ठिकाणी गेले. भगवंताला साष्टांग नमस्कार केला. भगवंत ध्यानस्थ बसले असं सर्वांना वाटलं. भगवंताची स्तुती केली. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्रखिल शब्द हरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताची सर्वांनी स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. पण भगवंत निद्रेतून काही बाहेर आले नाही. सर्वांना आश्चर्य वाटलं. भगवंताची स्तुती करून सुद्धा भगवंत कशा काय प्रकारे आपल्याला अजून बोलत नाहीयेत. भगवंताची आपल्याकडे लक्ष कसं काही गेलं नाही. त्यावेळेला सर्वांच्या लक्षात आलं की भगवान तर प्रत्येक निद्रेमध्ये, गाढ निद्रेमध्ये आहेत. आणि आता भगवंताची निद्रा कशी काय मोडायची. भगवंताची निद्रा मोडणं हे तर महापाप आहे. मग भगवंताची निद्रा मोडू नये याच्यासाठी सर्वांनी विचार केला की आता भगवंताची निद्रा मोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. पण निद्रा मोडणं तर पाप आहे. सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं की तुम्ही उठवा, तुम्ही उठवा, तुम्ही उठवा. पण कुणीही तयार नाही. आणि एवढ्या महान भगवान प्रत्यक्ष परमेश्वराची निद्रा कोण मोडायला तयार असेल. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानी एक युक्ती केली. काही कीटक निर्माण केले. ज्याचा असा उल्लेख आहे की वाळवी म्हणतात त्याला. वाळवीची उत्पत्ती केली आणि त्या वाळवीला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी भगवंत विराजमान आहेत, निद्रेमध्ये आहेत. तर या निद्रेमध्ये भगवंत असताना तुम्ही हा जो धनुष्यावरती भगवंत प्रत्यंच्या चढवून त्यावर मस्तक ठेवून जे भगवंत निद्रेमध्ये आहेत, तर त्या धनुष्याची जी दोरी आहे ती तुम्ही कुरतडा आणि तोडून टाका. म्हणजे आपोआपच तो धनुष्य हे होईल, खाली दबला जाईल आणि भगवंताची निद्रा भंग होईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्याबरोबर सगळ्यांनी विचार केला. त्या वाळवींनी सांगितलं, महाराज अशी निद्रा कशी काय मोडायची बरं. उत्पादिता तथा वद्मी ब्रह्मणा परमेष्ठिना तया भक्षयितुं तत्र धनुषोग्रं धरा स्थितं. तुम्ही ही वाळवी तोडून टाका, दोरी तोडून टाका, आपोआप भगवंत जागे होतील. आणि कशासाठी करायचं तर हे देव कार्य करण्यासाठी, देवांना इच्छित वर प्राप्त व्हावा, यज्ञ करायचा आहे याच्यासाठी. म्हणून सहकार्य करायचे. देव कार्यं यदा सर्वं भविष्यति न संशयः सवन्नीं संदेशाय देवदेव सनातनः. भगवंताचं यज्ञ कार्य करण्यासाठी म्हणून भगवंताला आपल्याला जागृत करायचे. त्यावेळेला त्या तमुवाच त्या वाळवींनी विचारलं, निद्राभंग कथाच्छेदो. महाराज निद्राभंग करणं पहा किती महापाप आहे. काय काय करू नये माणसानं पहा. निद्राभग्न कथाच्छेदो दंपत्यो प्रीतभेदनम शुशुमातृविभेदश्च ब्रह्महत्या समं सुहृतम. पहा त्या वल्मी सांगतात, ज्या वाळवी कीटक सांगतात की निद्राभंग करण्याचं काय पाप आहे पहा. निद्राभंग कुणाची करणं, काय अजून काय काय करू नये. कथा भग्न,
कथेमध्ये विघ्न उत्पन्न करू नये, कथेचा कधी त्याग कर, कथेमध्ये आपण बसलेलो आहोत तर कधी उठून जाऊ नये. कथाच्छेदो दंपत्यो प्रीतिभेदनम. एखाद्या स्त्री पुरुषांचं प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये आपण जर खोडा पाडला, त्या प्रेमामध्ये कुठल्या प्रकारचं विघ्न जर आपण उत्पन्न केलं, त्याच्यानंतर शिशुमातृविभेदश्च, एखाद्या बालकाला आपल्या मातेपासून तोडणे, हा सुद्धा महादोष आहे. ब्रह्महत्या समम स्मृतम. नुसता दोष नव्हे तर ब्रह्महत्येचं पातक त्या माणसाला लागत असतं. म्हणून माणसाने कधीही अशा प्रकारचे 4 कार्य हे कधीही करू नयेत. निद्राभंग कथाच्छेदो दंपत्यो प्रीतिभेदनम शिशुमातृविभेदश्च ब्रह्महत्या समम स्मृतम. असे 4 दोष आहेत. मग आम्ही हे दोष का घ्यावेत, आम्हाला यापासून काय फायदा आहे, त्या वाळवी त्यांना विचारतात ब्रह्मदेवाला. त्या म्हणतात की महाराज, एखादी गोष्ट मला सांगा, जर एखाद्या गोष्टीपासून माणसाला काहीतरी फायदा होणार असेल, काहीतरी लाभ होणार असेल, तर एखादा माणूस पातक करू शकतो. पण या गोष्टीपासून आम्हाला काहीही लाभ नाही, या गोष्टीपासून फक्त जो लाभ होणार आहे तो देवांना होणार आहे, यज्ञ करण्यासाठी देवांना लाभ होणार आहे, मग आम्ही का बरं अशा प्रकारचं कर्म करावं. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्यांना वचन दिलं. ब्रह्मोवाच तव भागम करिष्यामो मखमध्ये यथा शृणु तेन त्वं कुरु कार्यन्नो विष्णुं बोधय मारीचम. या यज्ञामध्ये जर तुम्ही हे कर्म केलं तर या यज्ञामधून जे काही उत्पन्न होणार आहे, यात तुमचा सुद्धा काहीतरी आम्ही अंश प्रमाणामध्ये भाग तुम्हाला यातला देऊ. यज्ञातला भाग मिळणार असेल तर माणसाला अशा प्रकारचं काहीतरी कर्म, कारण वाईट कर्म तर नाही आहे, ठीक आहे, कुणाची निद्रा मोडू नये हे पाप आहे मान्य, परंतु जर त्यापासून कुणाचा फायदा होणार असेल, श्रीमद भागवतामध्ये आपण एकदा सांगितलेलं आहे की कुठे कुठे माणसानं दुष्टकर्म केलं तर चालतं किंवा खोटं बोललं तर चालतं, पाप केलं तर 4 ठिकाणी असं चालत असतं. पण या निद्रा मोडू नये, मग निद्रा मोडायची जर काहीतरी फायदा असेल तर उपयोग आहे. मग ब्रह्मदेवाने त्यांना वचन दिलं की आता तुम्हाला यज्ञामधला काही अंश प्रमाणामध्ये आम्ही भाग देऊ. मग कुठला भाग देऊ आम्ही तुम्हाला, तर ज्या यज्ञ करत असताना पुरोहितांच्या हातातून, ऋषीमुनींच्या हातातून हवीर द्रव्य टाकताना जो भाग खाली जमिनीवर पडेल तो भाग तुमच्यासाठी म्हणून आम्ही ठेवून देऊ. तो यज्ञामध्ये परत घेणार नाही, तो तुमच्यासाठी असेल. आणि असं म्हणल्यानंतर त्या तयार झाल्या. इत्युक्त्वा ब्रह्मणावगमी धनुषोग्रं त्वरान्विता चखाद संस्थितं भूमौ विमुक्ताज्जातदाभवत. लगेच त्यांनी त्या धनुष्याची दोरी कुरतडायला सुरुवात केली आणि काही क्षणामध्ये त्यांनी त्या धनुष्याची दोरी कुरतडली आणि दोरी कुरतडल्याबरोबर इतका घणाघात झाला, इतका महाभयंकर अशा प्रकारचा आवाज झाला. सगळेजण भयभीत झाले, अत्यंत चिंताक्रांत झाले. अंधार होता सर्व त्या ठिकाणी, सगळं अत्यंत चिंताक्रांत झाले. सगळ्या आकाशामध्ये विजांचा उत्पात झाला, मेघगर्जना झाली, नानाविध प्रकारचे दोष त्या ठिकाणी घडले. दिशो घोरतराश्चासन सूर्योप्यस्तंगतो भवत. सूर्य अस्तमनाला गेला, सगळ्या दिशा अत्यंत भयभीत झाल्या, दनादनाचा आवाज यायला लागला. एवं चिंतयतां तेषां मूर्धा विष्णो सकुंडलः गतः समोकरः त्वापि देवदेवस्य तापताः. सगळीकडे अंधार पसरला, वातावरण अत्यंत भयभीत झालं, सगळेजण चिंताक्रांत झाले. असं काय मोठं घडलं की ज्या योगे एवढा मोठा उत्पात वाजलाय. सर्वांना काही कळायला तयार नाही, काही दिसायला तयार नाही. आणि इतक्यात अंधारामध्ये, अत्यंत अंधार होता, अंधकारे तथा घोरे शांते ब्रह्महरौ तदा शिरोहिनं यत् शरीरं तु ददृशाते विलक्षणं. सगळ्यांना अत्यंत चिंता वाटायला लागली की आता काय झालं. म्हणून त्या अंधारामध्ये सगळेजण चिंताक्रांत असताना अचानक सर्वांच्या लक्षात आलं की महाभयंकर असा प्रलय आलेला आहे. झालं काय तर सगळ्यांचं ज्या वेळेला लक्ष गेलं त्यावेळेला भगवान
विष्णूंचं मस्तक हे शिरा वेगळं होऊन धरा वेगळं होऊन कुठेतरी दूर देशामध्ये जाऊन पडलं. अत्यंत दूर कुठेतरी पडलं. क्षार समुद्र, समुद्राचे सुद्धा खूप प्रकार आहेत बरं का. क्षीर समुद्र आहे, क्षार समुद्र आहे, पयो समुद्र आहे, दधी समुद्र आहे, पंचामृताचा समुद्र आहे, पाण्याचा समुद्र आहे. तर क्षार समुद्रामध्ये भगवंताचं शिर जाऊन पडलं. सगळेजण चिंताक्रांत झाले. आता काय करावं, असं आपण तर काय करायला गेलो आणि काय झालं. आपण यज्ञ करण्यासाठी भगवंताची फक्त निद्रा आपण मोडायला गेलो, भगवंताला जागृत करायला गेलो आणि प्रत्यक्ष भगवंताचं शिर नष्ट झालं, भगवंत गतप्राण झाले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आता काय करावं. सगळेजण अत्यंत क्रोध करायला लागले, चिंता करायला लागले, रडायला लागले, उद्विग्न झाले. रुदितेन महाभागा क्रंदितेन तथापि किम उपायश्चात्र कर्तव्यः सर्वथा बुद्धिगोचर. आता काय उपाय करावा की ज्या योगे भगवंत परत प्राप्त होतील. भगवंताशिवाय तर यज्ञ होणे शक्य नाही, सफल होणार नाही यज्ञ. मग आता काय केलं पाहिजे. इंद्र म्हणतो, इंद्र उवाच देवदेव परम मन्ये धिक्पौरुषमनर्थकम विष्णोरपि शिरश्छिन्नम सुराणाम चैव पश्चाताम. आता तर असुर लोक आपल्याला इतका त्रास देतील, आपल्याला यांच्यापासून कोण वाचवणार आहे, यांच्यापासून आपलं संरक्षण कोण करणार आहे. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात, अवश्यमेव भोक्तव्यम कालेनापादितं यत शुभम वाप्त शुभम वापी दैवम कोतिक्रमेत पुनः. प्रारब्धामध्ये जे असतं ते घडत असतं. मग भगवंताला सुद्धा प्रारब्ध आहे. याचं आश्चर्य वाटतं सगळ्यांना की काय असं झालं, आता काय करावं. सगळेजण चिंताक्रांत झाले. ब्रह्मदेव म्हणतात, शुभाशुभ जे काही कर्म घडणारं असतं, पूर्व संचिताचा भाग असतो. आपल्या कर्मानुसार प्रारब्धानुसार काळाच्या ओघाप्रमाणे काही गोष्टी घडतच असतात आणि त्या घडणार आहेत, त्याला आपण टाळू नाही शकत. तथैव लिंग पाहतश्च. बघा भगवंत म्हणतात की एकदा ब्रह्मदेव सांगतात, जसा आज विष्णूचा शिरच्छेद झालेला आहे तसा माझा सुद्धा शिरच्छेद झाला होता, ब्रह्मदेवाचा सुद्धा शिरच्छेद झाला. कशामुळे तर शंकरांनी केला होता. मग शंकरांनी शिरच्छेद केला त्यावेळेला त्यांना त्यांच्या शापामुळं शंकराचं लिंग गळून पडलं. म्हणजे किती अशा खूप घटना घडलेल्या आहेत, त्या आपण टाळू नाही शकत. त्या सर्व गोष्टी टाळण्याचा आपण प्रयत्न सुद्धा आपला असफल होत असतो. त्यामुळं ही जी घटना घडणारी होती ही घडणारच होती आणि त्याला आपण काहीही करू शकत नाही. सूत म्हणतात, इत्युक्त्वा वै सुरान् वेदान् निगमानात् निर्देशान् देहयुक्तान् स्थितान् अग्रे सुरकार्यार्थ सिद्धये. सगळ्या या ऋषींचं कार्य, देवतांचं कार्य सिद्ध होण्यासाठी आता आपल्याला काय करता येईल हा आपण प्रयत्न करावा. सगळ्या देवता विचार करतात की आता हे कार्य, ब्रह्मदेव म्हणतात की हे सगळं भगवतीच्या ज्या आदिशक्तीच्या इच्छेनुसारच हे सगळं झालेलं आहे. याला आपण काही करू शकत नाही, याला आपण काही टाळू शकत नाहीत. म्हणून आपल्याकडे एकच आता अशी गोष्ट आहे की जी आपल्याला या सगळ्या संकटातून तारू शकते आणि ती म्हणजे आदिशक्ती भगवतीची. भगवंत ब्रह्मदेव वेदांना बोलवतात. वेद भगवतीची स्तुती करू लागतात. स्तुवन्तु ब्रह्मोवाच स्तुवन्तु परमां देवीं ब्रह्मविद्यां सनातनीं गूढाग्नीं च महामायां सर्वकार्यार्थ साधनीं. हे भगवती माते, सगळं कार्य साध्य करणारी तू आहेस आणि तुला माझा वंदन असो. तुला माहिती नाही का या ठिकाणी काय घडलं हे तर तू सर्व ज्ञात आहेस. वेदांना बोलवून भगवंताची स्तुती करतात. अत्यंत फार ही जी स्तुती आहे वेदांनी केलेली भगवतीची, त्या स्तुतीचा इतका महान प्रभाव आहे की त्या स्तुतीचा रोज पाठ जर माणसाने केला तर माणसाच्या जीवनातले सगळे दोष, सगळे संकट नष्ट होतात बरं का. तच्छ्रुत्वा वचनं तस्या वेदाः सर्वांग सुंदराः
तुष्टवुर्ज्ञानगम्यांतां महामायां जगस्थितां. भगवतीची वेदांनी स्तुती केली. वेदाऊचुः नमो देवी महामाये विश्वोत्पत्तिकरे शिवे निर्गुणे सर्वभूतेशी मातः शंकर कामदे. हे देवी, नमो देवी महामाये, हे महादेवी भगवती, तुला आम्ही साष्टांग प्रणिपात करतो. आमचं वंदन स्वीकार कर. या ठिकाणी हे जे काही घडत आहे हे आपण तू तर सर्व जाणतच आहेस. यातून मार्ग कसा निघेल, ह्यातून कार्य कसं सिद्ध होईल, ह्याच्यासाठी आपण तू प्रयत्न कर आणि आम्हाला यातून काहीतरी मार्ग दाखव की ज्या योगे देवतांचं सगळं कार्य सिद्ध होईल. त्वं भूमी सर्वभूतानां प्राणाः प्राणवतां तथा धी श्री कांती क्षमा शांती श्रद्धा मेधा धृती स्मृती. हे देवी, तूच सर्वस्व आहेस. तू धी आहेस, तू श्री आहेस, तू कांती आहेस, क्षमा आहेस, शांती आहेस, पुष्टी आहे, श्रद्धा, मेधा, क्रिया, बुद्धी, सर्व काही तूच आहेस. तुझ्यापासूनच सगळ्या काही गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत. तूच सर्व व्यापिनी आहेस. हे देवी, त्वां स्तुंभो भुवनत्रय संविधान दक्षां दयारसयुतां जननी जनानां विद्यां शिवां सकललोकहितां वरेण्यां वाग्बीजवास निपुणां भवनाशकर्त्रीं. हे भगवती, तूच सगळ्या विद्यांची कारक आहेस. तूच या जगताची सर्वस्व कारणी आहेस. तूच वाग विलासिनी आहेस. तूच वागदात्री आहेस आणि तूच बीजदात्री आहेस. तुझ्यापासूनच सर्वस्व उत्पन्न झालेलं आहे. तुला या ठिकाणी माहिती नाही का की काय घडलंय? प्रत्यक्ष महाविष्णूचं शिरधडा वेगळं झालेलं आहे. त्यामुळे आता तूच या ठिकाणी येऊन आम्हाला काय ते सांग. आणि अशा प्रकारची वेदांनी ज्या वेळेला भगवतीची स्तुती केली त्यावेळेला सगळेजण भगवतीची स्तुती करत 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 असताना प्रत्यक्ष भगवती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि भगवतीने सर्वांना सांगितले की आता हा पहा, कुठलीही घटना ही माणसाच्या कारणाशिवाय काही घडत नसते. चांगली घटना असेल, वाईट घटना असेल, शुभाशुभ काहीही असू द्या, काहीतरी त्याच्या मागे उद्देश असतो. मग भगवान विष्णूंचं शिर नष्ट होण्यासाठी काय उद्देश असावा बरं? काय असं कारण घडलं की भगवान विष्णूंचं शिर गळून पडावं? भगवती सांगते, एक वेळा अशी घटना घडली की ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि महालक्ष्मी माता दोघे जणे बसलेले असताना भगवंतानी लक्ष्मीकडे पाहिलं आणि लक्ष्मीकडे पाहिल्यावर भगवंत हसले. एखाद्या वेळेला बायकोकडे पाहून जर माणूस असा काहीतरी हसला की बायकोला फार वेगळं वाटतं काहीतरी, बरं का. असं सहज काही नवरा हसत नाही असं त्याला वाटतं. महालक्ष्मीलाही वाटलं की काहीतरी असं वेगळं घडलंय की ज्या योगे माझ्याकडे पाहून भगवंत हसले. कदाचित माझ्यापेक्षा एखादी सुंदर स्त्री भगवंताला मिळाली असेल आणि म्हणून भगवंत माझ्याकडे पाहून हसलेत आणि माझा अपमान केला असं म्हणून अशी मनामध्ये ज्या वेळेला इच्छा उत्पन्न झाली तिला वाटलं, त्याच वेळेला तिच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव निर्माण झाला. राजसी शक्तीनं तिच्यावरती ताबा मिळवला. भगवती महालक्ष्मीच्या मनावर राजसी शक्तीनं, तामसी शक्तीनं ताबा मिळवला आणि तामसी शक्तीनं जसा ताबा मिळवला त्यावेळेला तिच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली की जर यदाकदाचित माझ्या पतीच्या मनामध्ये इतर कुठल्या स्त्रीच्या बद्दल भाव निर्माण झालेला असेल तर मला दुसरी सवत आल्यापेक्षा माझ्या पतीचं शिर गळून पडावं. मी विधवा झालेली बरी, पण मला अशा प्रकारचं करंट सौभाग्य नको, असे तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. भगवतीच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही घटना घडली. देवी भागवतामध्ये सांगितलेलं आहे, स्त्री स्वभाव आधीच उतावीळ असतो. काळाच्या योगाने काय दुःख होईल
काय सुख प्राप्त होईल याचा विचार न करता कधी कधी स्त्रिया विचार करत नसतात आणि अशा गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचारच त्यांच्या मनामध्ये येत नसतो. आणि त्यावेळेला एवढे बोलून त्या ठिकाणी देवी गुप्त झाली. देवीने सांगितलं जाताना की चिंता करू नका, जरी यदा कदाचित या विष्णूचं शिर गळून पडलेलं असेल तरी आता मी या विष्णूला परत हयाचं शिर लावून त्याला परत जीवन प्रदान करीन. याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट कारण आहे बरं का, की त्यावेळेला भगवती सांगते की आता लवकरात लवकर जाऊन त्वष्टा प्रजापती यांनी एका हयाचं शिर भगवंताला बसवावं आणि एक हयाचं शिर बसवल्यानंतर हयग्रीव नावाचा एक राक्षस आहे त्याचा वध करण्यासाठी म्हणून भगवंताला हयाचं शिर बसवलं जाईल. एका गोष्टीमध्ये 10 गोष्टीचं कारण असतात म्हणून एखादी वाईट गोष्ट घडत असते. काहीतरी वाईट गोष्टीतून एखादी चांगली घटना घडणारी असते म्हणून अशा प्रकारे काहीतरी घडत असतं. सूत म्हणतात, हे सुता, महासागरामध्ये मधुकैटभ यांच्याशी 5000 वर्ष पर्यंत युद्ध झालं. भगवंताने याची सविस्तर विस्तारपूर्वक मला आपण कथा सांगावी आणि ही कथा ऐकण्यासाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. त्यावेळेला भगवंत सांगतात की एकदा भगवान महाविष्णू क्षीरसागरामध्ये विराजमान असताना भगवंताच्या कानामधून मळ बाहेर आला बरं का. भगवंताच्या कानामधून मळ बाहेर आल्यानंतर त्या मळापासून 2 राक्षसांची उत्पत्ती झाली आणि त्यांचं नाव होतं मधु आणि कैटभ. ते त्या जलाशयामध्ये म्हणजे समुद्रामध्ये ते रोज त्या जलाशी खेळत असत. ज्या जलामधले जे काही प्राणी आहेत, जलचर प्राणी आहेत, त्यांच्यासोबत नित्य खेळत असत ते. आणि ते खेळत असताना बराच काल गेला, वयानं थोडं थोडं वय वाढायला लागलं आणि त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न झाली की आपण या ठिकाणी खेळत आहोत, इथे तर दुसरं कुणी दिसत नाहीये, आपणच सर्वस्व आहोत. मग आपण जर सर्वस्व आहोत तरी सुद्धा हे जल ज्या ठिकाणी आहे, हे पाणी आहे, मग या पाण्याला कुठला तरी एखादा आधार आहे. मग तो जो आधार आहे त्या शक्तीची ती शक्ती कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून त्यांनी भगवतीची उपासना करायचा प्रयत्न केला आणि 1000 वर्ष पर्यंत त्यांनी उपासना केली. त्यावेळेला भगवती शक्ती देवी त्यांना प्राप्त झाली, प्रसन्न झाली आणि देवीने त्यांना विचारलं की काय वर हवाय तुम्हाला सांगा. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा प्रकारचा वर हवाय की आम्हाला कुणीही मारू शकलं नाही पाहिजे, अमरत्व आम्हाला प्रदान कर. देवीने सांगितलं असं शक्य नाही, अमरत्व तर कुणालाच देऊ शकत नाही. मी सुद्धा अमर नाही, विष्णू सुद्धा अमर नाही, ब्रह्मा देखील अमर नाही, शिव देखील अमर नाही, पण तुम्हाला अमरत्वाचं वरदान मिळणार नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला असा वर दे की ज्या वरामुळे आमच्या मनामध्ये जेव्हा इच्छा प्रकट होईल की आता आम्ही मरावं, तोपर्यंत आम्हाला मरण येणार नाही. भगवतीने सांगितलं तथास्तु, तुम्ही म्हणाल तसे होईल. आणि असा वर दिल्यानंतर ते राक्षस अत्यंत उन्माद करायला लागले आणि अत्यंत उन्मत्त झाले, सगळ्या देवादिकांना सगळ्यांना त्रास द्यायला लागले. त्यावेळेला एक दिवस असं घडलं, फिरत असताना ते राक्षस भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. फिरता त्यांनी एक अत्यंत भलं मोठं असं कमल पुष्प पाहिलं आणि त्या कमल पुष्पामध्ये एक चतुर्मुख असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेले दिसले त्यांना. आणि भगवान ब्रह्मदेवाला पाहिल्यावर अत्यंत त्यांना वाटलं की एवढा हा कोण आहे, हा अत्यंत सामर्थ्यशाली दिसतोय, आपल्याला अशा प्रकारचं हे सगळं सामर्थ्य, हे सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून जर आपल्याला मिळालं पाहिजे तर आपण याचा वध केला पाहिजे, याच्याशी युद्ध केलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं, हे चतुर्मुख धारण करणाऱ्या जो तू कुणी असशील, एक तर या कमळातून तू बाहेर ये, या कमळातून बाहेर जाऊन आमचं मांडलिकत्व पत्कर, आमचं दास्यत्व तू पत्कर
अन्यथा माझ्यासोबत युद्ध कर. युद्ध कर म्हटल्याबरोबर त्यांनी विचार केला, आता मी युद्ध कसं करणार? मी तर फक्त वेद शिकलेला, ज्ञान घेतलेला आहे, माझं युद्ध करणं हे माझं काम नाहीये. म्हणून ते आता चिंताक्रांत झाले. काय करावं? भगवंताची स्तुती करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हे परमेश्वरा, मी तुला शरण आलेलो आहे, माझं रक्षण कर. तुला माहिती नाही का की या ठिकाणी काय घडतंय? हे 2 राक्षस मला मारण्यासाठी येत आहेत, आणि हे 2 राक्षस मला मारण्यासाठी जर येत आहेत, तर हे तू पाहतोयस तरी जागृत का होत नाहीस? भगवान निद्रिस्त होते. त्यांनी विचार केला की भगवंताला निद्रा कशी काय येऊ शकते? भगवंताला जर निद्रा आली, जे मायेला, ज्यांच्यामुळं माया नष्ट होते, त्या भगवंताला कशी काय माया आपल्या निद्रेमध्ये घेऊ शकते? त्यावेळेला ब्रह्मदेवाने विचार केला की जी माया महाविष्णूला सुद्धा मोहित करू शकते, त्या मायेला, ज्या ठिकाणी ही मायाच नाही सर्व शक्ती आहे, त्या शक्तीची आपण उपासना केली पाहिजे, तिचं ध्यान केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी भगवतीची स्तुती केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे भगवती, मी तुला अनन्य भावनेने शरण आलेलो आहे, माझं रक्षण कर. तू तर सर्व ज्ञात आहेस, तुला तर सगळं काही माहिती आहे, आणि माहिती असून सुद्धा अजूनपर्यंत तू माझं रक्षणासाठी आलेली नाहीस. मला आश्चर्य वाटतं की असं काय आहे की ज्या तुझ्या मायेने या ठिकाणी भगवान विष्णूंना देखील निद्रा लागलेली आहे, आणि माझं रक्षण कोण करणार? भगवान विष्णू तर निद्राधीन झालेले आहेत, तू तरी कमीत कमी माझं रक्षण कर, अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. इतक्यात भगवान ब्रह्मदेव भगवंताजवळ आलेले आहेत. मधु आणि कैटभ हे त्या ठिकाणी येऊन भगवंताजवळ त्या ठिकाणी 2 जण आलेले आहेत. ब्रह्मदेव देवीची स्तुती करतायत. इतक्यात भगवती त्या ठिकाणी प्रकट झाली, आणि प्रकट रूपानं भगवतीने सांगितलं, चिंता करू नकोस, मी आता तुमचं हे संकट मी हरण करते. भगवान विष्णूंना निद्रा ज्या वेळेला लागली होती, त्या निद्रेतून भगवंताचे एक अवयव निद्रेच्या अधीन जे झालेले होते, ते सगळे अवयव, जसं एखादा माणूस झोपेतून सकाळी जागृत होतो, आळस देतो, आधी डोळे उघडून पाहतो, किलकिले डोळे करून पाहतो, परत झोपण्याचा प्रयत्न करतो, एक इंद्रिय उठून बसतो, पुन्हा पाय खाली सोडतो, परत झोपण्याचा प्रयत्न करतो, नानाविध अशा प्रकारचे ज्या वेळेला कर्म करत असतो, त्याचप्रमाणे भगवंत जागृत झाले. भगवंताच्या एका अवयवातून निद्रा देवी ही बाहेर येत होती. ज्या वेळेला भगवंताची हालचाल सुरुवात झाली, त्यावेळेला ब्रह्मदेवाला थोडंसं हायचं वाटलं, त्याला आनंद वाटला की आता निश्चित आपलं कार्य सिद्ध होईल. आता म्हणून त्यांनी भगवंताला नमस्कार केला. इतक्यात ते 2 राक्षस मधु आणि कैटभ त्या ठिकाणी आले, आणि मधु कैटभ म्हणाले, मधु कैटभ उवाच मधो वामत्र सलिले स्थातुं शक्तिर्महाबला वर्तते भ्रातरचला कारणं साहि मे मता तया तदमिदं तोयं तदाधारं च तिष्ठति सा एव परमा देवी कारणं च तथा वयोः. या ठिकाणी तू आलास, आम्हाला आता तर या ठिकाणी तुझ्यासोबत युद्ध झालंच पाहिजे. आधी तुझ्यासोबत युद्ध करतो, तुला नष्ट करतो, आणि मग या शेषशाही, त्या असं वाक्य असेल त्याच्यामध्ये असे, सापाच्या शय्येवर झोपलेल्याला मग आम्ही पाहतो, असं तो मधुकैटभ इतके उन्मत्त झालेले होते. आणि मग त्यांनी विचार केला की आता काय करावं. त्यावेळेला भगवान विष्णू निद्रेतून ज्या वेळेला जागृत झाले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अगोदर माझ्याशी युद्ध कर आणि मग यांच्याशी युद्ध कर. मला अगोदर हरवून दाखव,
त्या दोघांना अत्यंत संताप आला, राग आला, क्रोध आला की माझ्यासोबत युद्ध करण्याची कोणाची क्षमता आहे. म्हणून भगवान विष्णूंसोबत युद्ध झालं. पाण्यावरती उभा राहून दोघांचं 5000 वर्षपर्यंत युद्ध झालं. युद्ध करत असताना कशी अवस्था होती, एक दिवस मधून युद्ध करायचं, एक दिवस कैटभानं युद्ध करायचं. मधू थकला की कैटभानं युद्ध करायचं, कैटभ थकला की मधून युद्ध करायचं. पण भगवान विष्णू मात्र एकच होते, एकटेच त्यांच्याशी 5000 वर्षपर्यंत युद्ध करत होते. अत्यंत थकून गेले, पण हे मात्र अत्यंत तंदुरुस्त, जसे काही आत्ताच युद्धासाठी आलेले आहेत अशा प्रकार त्यांचा चालला. शेवटी भगवंत कंटाळले. भगवंताला वाटलं की आता काय करावं, हे कुठल्याच प्रकारे मरत नाहीत. आणि त्यावेळेला भगवंतानी त्या दोन्ही राक्षसांना सांगितलं, अरे युद्धाची एक नियम असतो. युद्धामध्ये ज्या वेळेला समोरचा व्यक्ती थकतो किंवा निशस्त्र असतो त्याच्याशी युद्ध करायचं नाही. मी तुम्हाला विनंती करतो की मी खूप थकलोय, थोडा वेळ मला विश्रामासाठी वेळ द्या आणि मला विश्राम झाल्यानंतर मग आपण पुन्हा युद्ध करूया, काही चिंता करू नका. त्या मधुकैटभांनी विचार केला, ठीक आहे, काही हरकत नाही. 5000 वर्षपर्यंत अत्यंत शूरवीर असा तू आहेस, आमच्यासोबत 5000 वर्षपर्यंत युद्ध केलेले आहेस, त्यामुळं काही हरकत नाही. आम्ही थोडा वेळ तुझी वाट पाहू, तू थोडा वेळ आराम कर, विश्राम घे आणि पुन्हा आमच्यासोबत युद्ध करायला लाग. असं म्हटल्याबरोबर भगवंतानी ध्यानास्थ बसले आणि ध्यानामध्ये विचार केला की यांना कसं मारावं, काय करावं याचा विचार करत होते. कुठल्याच प्रकारे हे मरत नाहीत. त्यावेळेला ध्यान लावून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवतीनं यांना अशा प्रकारचा वर दिलेला आहे, म्हणून यांना मरण येत नाही. त्यावेळेला भगवतीची स्तुती केली. भगवतीची स्तुती करून साष्टांग नमस्कार भगवतीला केला आणि नमस्कार केल्याबरोबर या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमो देवी महादेवी शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्. हे भगवती, मी तुला असा अष्टांग प्रणिपात करतो. मला माहिती आहे की तुझ्या या वरामुळेच यांना अशा प्रकारचं सर्व शक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून आता असं काहीतरी कर की ज्या योगे त्या दोन्ही राक्षसांचा वध होईल. भगवती त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट झाली आणि भगवतीनं सांगितलं, चिंता करू नको, मी निश्चितच त्या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी प्रयत्न करेन. आणि इतक्यात भगवतीनं त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची काही इच्छा प्रकट केली. परत युद्धाला सुरुवात झाली. बरं का, युद्ध करत 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 पुन्हा युद्ध सुरू झालं. भगवान काही केल्या ते दोघे जण काही हरायला तयार नाहीत. इतक्यात भगवंतांनी सांगितलं की तुम्ही दोघे जण मला काहीतरी वर मागा, मी तुमचा वर पूर्ण करतो, तुम्हाला हवं ते मी देतो. युद्ध तर आपण करूयाच, पण युद्धासोबत मी तुमच्या या युद्ध कौशल्यामुळं, तुमच्या शक्तीमुळं मी तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न झालेलो आहे आणि म्हणून आपण तुम्हाला जे हवं ते तुम्ही मागा. दोघे जण अत्यंत उन्मत्त झालेले होते. ते म्हणे, तू काय आम्हाला वर देणार, तुझ्यावर सुद्धा आम्ही प्रसन्न आहोत. 5000 वर्षापासून तू आमच्याशी युद्ध करतोयस, अत्यंत शूरवीर आहेस, महान पराक्रमी आहेस, म्हणून तूच सांग तुला काय हवंय, आम्ही तुला वर देतो. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही वर मला देणार ना, मग मी सुद्धा वर मागण्यासाठी इच्छुक आहे. मला असा वर द्या की तुम्ही माझ्याकडून मारले जावे. आता बघा, असा कोणी वर देऊ शकेल का बरं की मारला जावं. भगवंतांनी वर मागितला, परंतु त्या राक्षसांनी वचन दिलं होतं. देवीने त्याला सांगितलं होतं की तुझ्या इच्छेनुसार तुला मरण येईल आणि त्यांनी वचन दिलं की तू मागशील ते आम्ही देऊ. असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी मृत्यूचं वरदान मागितलं. मग त्या राक्षस सुद्धा फार चतुर होते, कारण सगळा प्रलय झालेला होता, सगळीकडे पाणीच पाणी होतं. मग त्यांनी सांगितलं की अशा जागेवर आम्हाला मार की ज्या ठिकाणी पाणी नाहीये, सगळी जागा कोरडी आहे, अशा ठिकाणी आम्हाला मार. आणि मग असं म्हटल्यानंतर भगवंतांनी आपल्या मांडीचा भाग इतका मोठा विस्तार केला आणि त्याला सांगितलं की आता मांडीवर झोप.
ते राक्षस त्यांच्या अत्यंत बलवान इतके चतुर होते. त्यांनी आपला इतका मोठा व्यास वाढवला की मांडी कमी पडायला लागली. ते म्हणे आता अजून कोरडी जागा नाहीये. भगवंतांनी अजून पूर्ण विस्तार केला आपल्या मांडीचा आणि त्यावेळेला ते थकले आणि त्यांनी सांगितलं की आता माझ्या मांडीवर झोप. त्यावेळेला राक्षस ते भगवंताच्या मांडीवर झोपले आणि त्या सुदर्शन चक्राने त्या दोन्ही राक्षसांचा भगवंतांनी वध केला. हे 5000 वर्षपर्यंत युद्ध चाललं. पण त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी सबंध पृथ्वीवर त्या दोघांचं मेद म्हणजे मांस हे सगळ्या पृथ्वीवर पडलं. कारण इतका मोठा त्यांचा देह झाला होता. भगवंताच्या मांडीवरती इतका मोठा देह झाला आणि त्यांचा वध झाल्यावर त्यांच्या शरीरातलं जे मांस आहे हे सगळं पृथ्वी तलावर पडलं. म्हणून पृथ्वीला एक नाव तेव्हापासून पडलं, मेदिनी असं पृथ्वीचं नाव आहे. आणि सगळ्या सबंध पृथ्वीवर त्यांचं मांस पडल्यामुळं माती कधीही खाल्ली जात नाही. माती खाल्ल्याचा दोष लागतो आणि तो दोष म्हणजे मेद म्हणजे मांस भक्षण केल्याचा दोष लागतो. म्हणून जमिनीवरची माती कधीही खाऊ नये. म्हणून पृथ्वीला मेदिनी असं नाव पडलं. आणि त्या सगळा समुद्र, सगळं सागर, सगळे सबंध त्रैलोक्य त्याने व्यापलं गेलेलं होतं. आणि त्या मधु आणि कैठवांचा दोघांचाही वध झाला. सगळ्यांनी भगवान विष्णूंचा जय जयकार केला, भगवतीचा जय जयकार केला आणि त्यानंतर भगवतीचं पूजन केलं. आणि भगवतीचं पूजन केल्यानंतर तिचीच आराधना केली. अशा प्रकारे या आजच्या कथेतून आपण मधु आणि कैठव यांच्या चरित्राचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये व्यास महर्षींची तपश्चर्या, त्याच्यानंतर चंद्रपुत्र बुध याचा जन्माची कथा आणि राजा पुरुरवा याच्या जन्माची कथा आपण पाहून उद्याचं चरित्र आपण राजा पुरुरवा आणि उर्वशी यांचं चरित्र आपण पाहणार आहोत. आणि उद्याच्या या चरित्रामध्ये एवढं सगळं घेऊन परवा आपण परत नित्य नियमाप्रमाणे आपण फेसबुक लाईव्ह आणि नंतर यूट्यूबवर सुद्धा आपण ही कथा टाकतो. सर्वांनी यूट्यूबवर जाऊन त्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला रोज नोटिफिकेशन त्याचं येत राहील आणि आपल्याला रोज कथा श्रवण करता येईल. उद्धव गुरुजी वझुरकर असं यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. आणि या ठिकाणी आजची कथा संपन्न झाली. माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय.